ठिकाणी मला पूजेसाठी बोलावलं होतं असं स्पष्टीकरण नरहरी झिरवळ यांनी दिलंय। तर आग्रहास्तव मी खुर्चीवर बसलो असंही ते म्हणालेत। तर काल भास्कर भगरेंच्या प्रचारक बैठकीमध्ये ते सहभागी झाल्याचा झिरवळांचा फोटो व्हायरल झाला होता। याच प्रकरणी आता झिरवळांनी हे स्पष्टीकरण दिलंय। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। प्रचार सुरू असलेल्या ठिकाणी मला पूजेसाठी बोलावलं होतं असं स्पष्टीकरण आता नरहरी झिरवळ यांनी दिलंय। पण पाहतोय ही महत्त्वाची अपडेट दिंडोरीमधून। प्रचार सुरू असलेल्या ठिकाणी मला केवळ पूजेसाठी बोलवलेलं होतं असं स्पष्टीकरण नरहरी झिरवळ यांनी दिलंय। खरं तर ते अजित पवार गटामध्ये आहेत, मात्र तुतारीचे उमेदवार भगरे सर आणि मी एकाच एकाच मंचावर उपस्थित होतो आणि मी तुतारीचा प्रचार करतो अशा पद्धतीनं जे काही चुकीची बातमी फैलावली गेली त्याची खरी कहाणी अशी आहे की एक 7-8-10 दिवसापूर्वी माझ्याकडे 30 गावचे सगळे सिनियर मोस्ट लोक 5-7 गाड्या घेऊन आले। त्याला 7-8 दिवस झाले। अच्छा, तेव्हा ते आले, माझ्या घरी आले आणि त्यांनी एक मला सांगितलं की बाबा आमच्या गावात आम्ही मारुती मंदिर हे जीर्ण झाले, आम्ही ते पाडलंय आणि मारुतीची जी जुनी मूर्ती आहे ती उचलण्याचा कार्यक्रम शुभमुहूर्त अक्षय तृतीया म्हणून आम्ही त्या दिवशी ठेवला। तर त्या पूजेच्या निमित्तानं आपण यावं आणि बोलता बोलता आल्यानंतर जेवणच करून तुम्ही गेलं पाहिजे। ठीक आहे म्हटलं। मी अक्षरशः कबूल केलं का बाबा मी अक्षय तृतीया दिवशी येतो। विषय असा झाला का परवा असाच गैरसमज पसरला